शांताडों बोले बेटा 3 वेला सामूहिक ओंकार। महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युपसंभवं तदा लभते दयालम्बं लंबोदरपदाम्बुजम्। शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं प्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयां सा जनी जन्मनाथः जयाने सदा वासनातकेन जयां चामुखी सर्वदा कीर्ति नमस्कार ब्रह्मचर्य शुभा सारिके पूर्ण वैराग्य वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराज कवि वाल्मिका सारिका मान्य नमस्कार माझा सद्गुरु रामदास। अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र जया आठविता महापुण्यराज। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांची। कैलासरामा शिवचंद्र माऊली मणिचंद्रमाथा मुकुलीजा कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीर शंभो मसकोडतारी। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महावीर हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ।
कबीरदास जींचा एक दोहा है, राम राम सब कहे, राम राम सब कहे, ठगर ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे, वो नाम कुछ और. आपण म्हणतो राम नाम म्हणजे मला असं वाटतं बरं का, मला म्हणजे वैयक्तिक चाललंय की मला ते राम नाम कळलंय, पण मी जे राम नाम घेतो ते राम नाम आणि ध्रुवानी प्रल्हादाने, त्याचबरोबर व्यासाने आणि वाल्मिकीने जे राम नाम घेतलं ते कुठल्या रामाचं घेतलं तर ते आत्मारामाचं घेतलं. असा आत्माराम तुम्हा आम्हाला लाभावा याच्याकरता भगवंतांचं गोड नाम घेऊ आणि माझ्या कथाला सुरुवात करू. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं शोभावन्ता श्रीराम समर्थ जय वीर समर्थ। दिनांक 2 डिसेंबर पासून 24 तारखेपर्यंत ही जी रामकथा चालणार आहे त्या रामकथेमध्ये अवगाही होण्याकरता जे सर्व श्रोते सज्जन भाविक नामधारक तत्वचिंतक साधन कला उपासक वैदिक याज्ञिक कीर्तनकार प्रवचनकार माझे दोन्ही साथीदार कला उपासक अशा सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो, स्वामीजींना स्वतंत्र वंदन करतो आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी एक श्लोकी रामायणाचा जो पाठ आहे त्याप्रमाणे करतो असा करूया। त्याच्यानंतर आज हेमाताई एक कोर सादर करते आले आणि त्यांना म्हणलं की तुम्ही काही म्हणाल का, त्या लगेच हो म्हणाले हे विशेष वर्ग तर ते होईल आणि मग आजचा अगदी मी काल सांगितलं याच्याबद्दल ज्याला आपण एक श्लोकी रामायण असं म्हणतो तो सगळा एकच श्लोक आहे। साधारणपणे शंकराचार्यांच्या काळात हे लिहिलेलं असा साधारण किंवा त्यांनी रचलेला असावं, पण तेवढा काळ गेल्यानंतर तो एक श्लोकी रामायणाचा एक श्लोक आपल्याला 8 चरणांमध्ये विभागून म्हणावा लागतो। माझं तर मत आहे की 24 तारखेला कथा संपली ना की त्याच्यानंतर हा घरामध्ये छान प्रेमपूर्वक लावावा तुमच्या काळात फार गरजेचा आहे। अगदी व्हिडिओ सांगतो पाठवून आगमनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वालीर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चात् रावण कुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महाराज की जय।
जय जय रघुवीर समर्थ। ठीक है। कबीरा का लोहा थोड़ी शुरुआतीला स्टेजला कबीराचे
रामचरित मानसाचा काही भाग बघितला, काही सुरुवातीचे मी सांगितलं. काल आपल्याला रामचरित मानस पुस्तक दाखवलं आणि सांगितलं की यातली पहिली 50 पानं जी आहेत ना ते फक्त वंदन आहे बघा, म्हणजे दोहा किंवा चौपाई आहे आणि त्याचा अर्थ अशी 50 पानं, पुस्तकाची 50 पानं फक्त मानसकारांनी वंदन केलं. त्यातलं काल एक वंदन आपण बघितलं संतांना. संतांना का वंदन करायचं तर तो भाग आपण पाहिला आणि 4 घाट आहेत मानसामध्ये. कुठे कुठे चालली आहे रामकथा नेमकी ते सांगतात. पहिला जो घाट आहे तो ज्ञानाचा, तो सामान्य ज्ञान करतात, कारण त्या ज्ञानाचा घाटाचे शिवजी बघतायत आणि पार्वती देवी सतीदेवी या शोधतायत. हा पहिला घाट आहे. दुसऱ्या घाटावरती एक कावळा बघतो आणि गरुड शोधताय. तुलसीदासजी म्हणतात की रामकथा एवढी अत्यंत उच्च कोटीची आहे ना की एखाद्या कावळ्याने जरी रामनाम घेतलं ना तरी गरुडासारखे श्रोते म्हणून समोर बसतात. इतकं उच्च कोटीचं ते नाम आहे. काक वृषुंडी नावाचे ऋषी आहेत. त्यांची कथा अशी सांगतात की आधीच्या जन्मामध्ये नाम भरपूर लागला पण कधी दर्शन झालं नाही प्रत्यक्षात आणि हे कधी मंदिरात गेले नाही दर्शन घ्यायला असं सांगतात. मग काय, मग म्हणाले कावळ्याचा जन्म, म्हणून वारंवार मंदिरात जायला पाहिजे बरं का. पण त्याबरोबर नाम सुद्धा घ्यायला पाहिजे, तेही महत्वाचं. म्हणून काका ऋषी कथा सांगताय आणि गरुड कथा ऐकताय, गरुडची कथा ऐकताय. हा दुसरा घाट. तिसरा जो घाट आहे तो फक्त कर्माचा घाट आहे. मी सांगितलेला की हे ज्ञान मार्गामध्ये तुम्ही जे सांगताना ते आमच्या करता नाही, आम्हाला ते काही सांगू नका.
काकदृष्टी ऋषी आणि गरुड हा जो घाट सांगितला आहे तो भक्तीचा घाट सांगितलेला आहे. काल आपण बघितलं, जे काल नव्हते त्यांच्याकरता रिवाइज करतोय. भक्ती गुणासारखी करावी यथा प्रज गोपिकाना. भक्ती गुणासारखी असावी तर व्रजातल्या त्या गोपींसारखी असावी. गोपी या भक्तीच्या आचार्या म्हणाल्या जातात. पण गोपी कुणाकडनं भक्ती शिकल्या ना? आचार्य बनवण्याकरता आधी कोणातरी गुरु केला पाहिजे, मग तेवढा अभ्यास झाला पाहिजे, मग त्या गुरुची विद्या गुरु असं जे म्हणतात ना. गोपींचा गुरु कोण आहे? गोपी कुणाकडनं या भक्ती शिकल्या? तर गोपी हनुमंतांकडनं या सगळ्या भक्ती शिकल्या. हनुमंत हे या सगळ्या गोपींचे गुरु आहे भक्तीच्या बाबतीत. काय पाहिजे होतो हनुमंतांना? काल मी एक कथा सांगितली आणि आपल्या सगळ्यांना दुसरी कथा माहिती आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र सीता मातोश्री युद्धानंतर परत आल्या, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी कंठ काढून दिला सीता मातोश्रींच्या सामन्यावर. तेव्हा त्यातले जे मोठी होते ना, त्यातलं एक एक रत्न हनुमंतांनी फोडून पाहिलं. यात राम आहे का, यात राम आहे का, यात राम आहे का, कशात राम आहे, या सगळ्यात कशातही राम आहे. आणि मग आपली छाती विकीर्ण केली. गोपी हनुमंतांकडून भक्ती शिकली. तिसरा जो घाट आहे तो म्हणाले कर्माचा घाट आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितले ना, गीतेत कर्मयोगाशिवाय वेगळं काही नाही बघा. तिसरा घाट जो आहे तो कर्माचा घाट आहे. आणि चौथा जो घाट सांगितला तो शरणागतीचा घाट, जिथे स्वतः तुलसीदासजी रामकथा करतात आणि श्रोते ऐकतात. असे 4 घाट आणि 4 वेगवेगळ्या कथा आणि त्यांचं निरूपण त्या त्या तत्वाचं असं रामचरितमानसमध्ये आहे. हे आपण काल विस्तारानं पाहिलं. आपण एक श्लोक म्हणतो बघा. काय असतं, आपण श्लोक म्हणतो ना, ते इतके बुलबुले झालेले असतात ना, कारण ते आपले पाठ असतात, आपण त्याचा विचारच करत नाही. समर्थांना वंदन करण्याकरता जो श्लोक आहे, शुकासारखे पूर्ण वैराग्य त्याचं. का म्हणतात असं ना, नेहमी म्हणतो आपण, अगदी लहानपणापासून म्हणतो. काय हे पूर्ण वैराग्य, पूर्ण वैराग्य, पूर्ण वैराग्य म्हणजे काय? सगळ्यांनी सांगितले बघा, हे वैराग्य फार महत्वाचं. सगळ्या संतांनी सांगितलं, कधी ना कधी आपल्याला त्याच मार्गाने जायचं. पण हे पूर्ण वैराग्य म्हणजे नेमकं काय आहे? शुकदेव 16 वर्षाचे सांगितले सगळीकडे. असे शुकदेव वनातून चालले आणि स्वर्गाकडून उर्वशी आली, अप्सरा स्वर्गातली ती आली आणि ती शुकाचार्यांच्या समोर उभी राहिली. आणि शुकाचार्यांना म्हणजे, काय हे शुका, अरे तुझं वय 16 वर्षाचं आहे जेमते, आणि वय वर्ष 16 असताना, तारुण्य उपभोगायचं वय असताना तू हे सगळं सोडून काय चाललायस? हे वैराग्य वैराग्य वगैरे ना, हे सगळं 70-75 नंतर असतं. तुला एवढा छान देह मिळालाय, तू त्याचा उपभोग घे. शुकदेव म्हणाले की एकदा माझं ठरलं की आता या मार्गाला जायचं नाही.
आणि मी जर असं केलं तर ते पाप आहे. शुकदेव उर्वशीला सांगतात बरं का, ते पाप आहे. तेव्हा ती म्हणते हे पाप केव्हा होईल शुका? जेव्हा तू माझ्याकडे आला असतास ना तर हे पाप आहे. मी तुझ्याकडे आले, मी एक स्त्री स्वतःहून तुझ्याकडे आले, तेव्हा हे पाप खूप काही नाही, तू काय काळजी करू नकोस. तेव्हा शुकदेव सांगतात तिला, अगं हे सगळं का करतेस तू? हे सगळं केल्यानंतर पुन्हा त्या जन्म मरणाच्या फेऱ्यात आपण अडकणार आहोत. आणि ज्या मातेच्या उदरातून आपण बाहेर येतो ना तर ती जागा होईलच का? मला आणि पुत्र याला भरलेलं आहे. काय अस्वच्छ जागेमध्ये आपण असतो जन्माला येण्यापूर्वी, तुला पुन्हा त्यात अडकायचंय का? शुकदेव फार हुशार करतात, पण त्याच्यापेक्षा ती उर्वशी अधिक चलाक आहे. ती म्हणाली, अरे हे जे सगळं तू म्हणतोस ना ते मानव देहांबद्दल बोलतोस. मी काही मानव नाही, मी स्वर्गीय अप्सर आहे. आणि म्हणून तिनं तिचं पोट विलीन करून टाकलं आणि शुकदेवांना म्हणाली, बघ शुका, तुझे बोलतोस ना या शरीराला दुर्गंधी येते, अस्वच्छता असते, रक्त मांस हाड यांना हा भरलेला देह आहे, तो सर्वसामान्य मानवांचा आहे, आमचा नाही. आम्ही स्वर्गीय अप्सर आहोत. आमच्या शरीरामध्ये अमृत भरलेलं असतं. हा अमृताचा देह आहे. बघ बघ या देहाला किती सुगंध येतो. यावर शुकदेव म्हणतात की उर्वशी, अगं स्वर्गातले देह असे अमृतमय असतात हे जर मला आधी माहिती असतं ना तर मी तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. माते, मी तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. का आम्ही समर्थांना म्हणतो शुकासारखे पूर्ण वैराग? हे कारण हनुमंतांची कथा आहे, रामायणामध्ये आलेली आहे. म्हणजे विषय समोर उपलब्ध असताना आणि विषय उपभोगांची ताकद असताना जेव्हा आम्ही स्वतःहून एखादा विषय दूर रोखतो तेव्हा आम्ही वैराग्याच्या रस्त्यावरती चालायला सुरुवात करतो. नाहीतर व्यवहारामध्ये विषय उपभोगावे जास्त असतात. नाथांनी एकनाथी भागवतामध्ये याचं उदाहरण दिलं. भगवान दत्तात्रयांनी जे 24 गुरु केले ना, तर यांना गुरु का केलं, कबुतराला गुरु का केलं, अजगराला गुरु का केलं, पिंगला नावाची वेश्या आहे तिला गुरु केलं, असे एक एक गुरु सांगितले. कोणाकडनं काय काय गुण घेतला तो सांगितला. आणि त्यात रामायणातलं एक नाव आहे, ऋष्यशृंग नावाचे ऋषी आहे. त्या ऋषींचं जसं अधःपतन झालं तसं होऊ नये असं नाथ आहे. असं नाथांनी भागवतात उदाहरण दिलं. खर तर ऋष्यशृंगांची कथा आज सांगावी असा मानस होता, पण त्याच्या आधीची एक कथा आपली राहिली असल्यामुळे ती आज सांगतो. बरं, ज्यांनी मूळ वाल्मिकी रामायण वाचले त्यांच्याकरता हे स्पष्ट करतो की मूळ वाल्मिकी रामायणामध्ये श्रावण बाळाची जी कथा आहे ती या ठिकाणी नाही. ती ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले आणि दशरथ राजे पलंगावरती झुललेले आणि कौसल्याला विचारले त्यांना की बरं वाटतंय का? ती त्यांच्या सांत्वना करता बसली काही काळानंतर.
तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मागे मी अशा पद्धतीचं एक स्वप्न पाहिलं होतं, हे त्यांनी कोणालाही आतापर्यंत सांगितलेलं नाही. म्हणून याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात सुद्धा खूप पुढे आलेला आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाला जातात त्या ठिकाणी ही सगळी कथा आहे. ज्या राजाच्या मनामध्ये कधी कोणाबद्दल वाईट विचार येत नव्हता, अशा राजाने एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला असं दिसलं की आपण दोन पुरुषांचा आणि एका स्त्रीचा बदल केलेला आहे. अस्वस्थ झाले दशरथ राजा आणि वसिष्ठांकडे गेले. वसिष्ठ कुलगुरू गेले आणि त्यांना स्वप्न सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं, माझ्या हातून असं असं झालंय, तर मला असं स्वप्न का पडावं, याच्यावर काहीतरी तुम्ही उपाय सांगा. तेव्हा वसिष्ठ म्हणाले की काही काळजी करू नकोस राजा, तू जंगलामध्ये जा, 3 श्वापदांची हत्या कर. 3 श्वापद तू मारलीस की त्याच्यानंतर तू परत आलास की तुझ्याकडनं आपण एक यज्ञ करून घेऊ, ज्या यज्ञामध्ये त्याचं जे पातक आहे श्वापदाच्या हत्येचं, त्याच्याकरता तो यज्ञ आपण करून घेऊ. आणि म्हणून दशरथ राजे वनामध्ये गेले. दशरथ राजे शब्द वेगळे. काल आपण अयोध्या नगरीचं वर्णन पाहिलं. त्या अयोध्या नगरीमध्ये असे अनेक जण आहेत असं बोलले, तिचे शब्द वेगळे. शब्द वेगळे म्हणजे ज्या दिशेनं आवाज येतोय त्या दिशेकडे न बघता सुद्धा बाण मारू शकतात आणि तो बाण योग्य त्या ठिकाणी लागेल. शब्दाचा वेग घेऊन त्या ठिकाणी बाण मारणार. आणि दैव योगांना किंवा ते विरोध त्या दिवशी दशरथ राजांना काही श्वापद मिळालं नाही. पण आज शिकार केल्याशिवाय घरी जायचं नाही असं नक्की केलं असल्यामुळे सर्व राजाजवळ रात्रीच्या वेळेला पाणी पिण्याच्या तृष्णेमुळे काही श्वापद येतील, त्यातल्या 3 श्वापदांना आपण मारूया असं पक्क करून एका झाडावर चढून बसले. आणि योगायोगानं त्याच जंगलामध्ये त्या रात्री श्रावणबाळ आपल्या आई वडिलांना, ज्यानं एका कावडीमध्ये बसवले, एका बाजूला आई आहे, एका बाजूला वडील आहे, आणि काशी यात्रेला घेऊन चालण्यास सांगितले. त्यांना तहान लागली. रात्रीच्या वेळेला त्यांनी श्रावणाला सांगितले की मला तहान लागली, जवळ कुठे पाणी मिळतंय का बघू दे. आणि योगायोगानं श्रावण त्याच तळ्यावरती पाणी भरण्याकरता. बरं, आपण आज जरी बघितलं पाणी भरायचं, आपण जे ज्यातनं पाणी घेऊन जातो प्रवासामध्ये, ती प्लास्टिकची बाटली असते बरं. त्याचं सुद्धा तोंड लहान असतं आणि बाकीचा भाग मोठा असतो. प्लास्टिक म्हणजे आपण किती निम्न पातळीवरती आलो. स्टील ॲल्युमिनियम हेच खरं तर निम्न पातळीवरती आणलं होतं आपण, पण सगळीकडे ते चालत असल्यामुळे त्याला काही पर्याय नाही. आणि कलियुगाचा हाच तर महिमा आहे. त्यानं तो कमंडलू जो होता तो पाण्यामध्ये बुडवला. दशरथ राजे वृक्षाच्या 2-3 फांद्यावर चढून बसले, तिथे आपण तुम्हाला दिसणार नाही. बाण सज्ज आहे आणि त्या कमंडलूला बुडबुड असा आवाज आला. ज्या दिशेनं आवाज आला त्या दिशेला कोणीतरी, म्हणजे त्या पाण्यावरती कोणीतरी श्वापद आला असेल की ज्यानं
आपल्या जिभेनं पाणी चाटलं असा आवाज दशरथ राजांना वाटला आणि त्या दिशेला दशरथ राजांनी बाण सोडला. ज्या क्षणाला बाण सुटला दशरथ राजांच्या त्याच्या दुसऱ्या क्षणाला श्रावणाच्या हृदयामध्ये तो बाण शिरला. सावधान वाटला. ऐकलं असा आवाज आला. छातीत बाण घुसलाय आणि तो धाड दिशी खाली. ज्या अर्थी एका मनुष्याचा आवाज आला त्या अर्थी मी बाणलेला बाण एका मनुष्याला लागलाय. तो श्वापदाला लागलेला नाही, प्राण्याला लागलेला नाही. म्हणून दशरथ राजे खाली उतरले झाडावर. धावत धावत त्या दिशेला गेले तर पाहिलं एक अगदी वयात येणारा मुलगा जो ज्याच्या छातीमध्ये आपण मारलेला बाण घुसलाय आणि तो आता पडलाय. रक्ताच्या चिळकांड्या होत्या छातीवर. दशरथ राजांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला. हातांना दाबून जखम. तेव्हा श्रावण बाळ त्यांना म्हणतो की महाराज तुम्ही वाईट पडून खेदा करिता श्रावण बोले खेदा करिता श्रावण बोले तड़मन करी राया. खेदा करिता करिता श्रावण बोले तड़पन करी राया. आता किंवा शतवर्षाने आता किंवा शतवर्षाने जायाची हे काया. जायाची हे काया. महाराज अहो आत्ता गेलो काय किंवा 100 वर्षांना गेलं काय हा देव थोडाच काय नाही माझ्या बरोबर. आता किंवा 100 वर्षांनी जायची हे काय. पण म्हणाले तुमचा बाण ज्या अर्थी मला लागला ना तेव्हा मी गेल्यानंतर सुद्धा अजरामर ठरेन बरं का. कारण दशरथ राजाचा बाण मला ज्या वेळेला राजा दशरथांचं चरित्र लिहिलं जाईल तेव्हा त्या चरित्रामध्ये माझं नाव कुठेतरी असेल ना. तुमच्या हातून मला बांधणार पण एक करा एक करा. इथून जवळच माझे आई वडील दिसत नाही. एवढं कमंडलू मध्ये मी जे भरलेलं पाणी येणार तेवढं फक्त त्यांना घेऊन द्या. एवढं कराल ना महाराज माझ्याकडनं. असं श्रावण बाळ म्हणाला आणि प्राणत्याग केला. आता दशरथ राजांच्या हातामध्ये तो कमंडलू आहे ज्याच्यामध्ये त्या सरोवराचं जल भरलेलं आहे आणि एक एक पावलं टाकत ज्या दिशेला श्रावणबाळानं हात केला होता इथून जवळच माझे आई वडील बसलेले त्या दिशेला दशरथ राजे चालायला सुरुवात करतात. त्यांची पावलं तर जड झालेलीच आहे पण त्या पावलांपेक्षा अधिक अंतःकरण जड झालं. अशा जड अंतःकरणाने दशरथ राजे त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या पाशी गेले आणि त्यांच्या पावलांचा आदर
कोणीतरी आलं याची जाणून लागली आईला. तेव्हा श्रावण बाळाचे वडील म्हणतात, बाळा तुला आमच्याकडे फार त्रास सहन करावा लागतोय का रे? आम्हाला दिसत नाही पण आम्हाला काशी यात्रा करायची आहे म्हणून तू आम्हाला गावडीमध्ये बसवतोस. अरे आमच्या दोघांचा भाग तुला सहन होतोय ना? ज्या मुलांना आपल्या आईवडिलांचा भार सहन होत नाही मला, त्यांना ते वृद्धाश्रमात टाकतात बरं का? फार त्रास होत असेल ना श्रावण. यानंतर तुला आम्ही कधीही म्हणणार नाही रे की आम्हाला तीर्थ यात्रा करा. ही एकदा यात्रा पूर्ण झाली ना की आपण घरी जाऊ आणि छान सुखानं आनंदामध्ये राहू बरं का? दशरथ राजांनी ते शब्द ऐकले पण काय बोलू? आपला मुलगा काहीच बोलत नाही म्हणून आई म्हणाली, बाळा बाबा म्हणतात ते खरे खरे तुला फार त्रास होतो आमच्यामुळे. त्रास होत असेल ना तसं स्पष्ट सांग. बोल बरं, काहीतरी काहीतरी बोल तू आमच्याशी. तू जर बोलला नाहीस ना तर आम्ही हे तू आणलेलं पाणी प्राशन करणार नाही. दशरथ राजांनी ते पाणी देण्याकरता कमंडलू पुढे गेलं पण आईने सांगितलं तू बोलला नाहीस तर मी पाणी पिणार नाही. वडीलही तेच म्हणाले, तू जर बोलला नाहीस ना बाळा तर आम्ही पाणी पिणार नाही. आणि आता मात्र दशरथ राजांचा मौन सुटला. ते म्हणाले, तुम्ही ज्याची प्रतीक्षा करताय तो तुमचा मुलगा आता पुन्हा कधी इथे येऊ शकणार, कारण माझ्या हातून बाण लागून तो गतप्राण झाला. हे ऐकलं आणि असं सांगतात श्रावण बाळाच्या मातेनं ही बातमी ऐकल्या देहत्याग केला आणि श्रावण बाळाच्या वडिलांनी दशरथ राजांना शाप दिला की राजा, ज्याप्रमाणे आता आम्ही दोघं आमचा देहत्याग करतो तसाच एक दिवस तू तुझ्या मुलाचा वियोग तुला घडेल आणि त्यामुळे तुला देहत्याग करावा लागेल. असं म्हणून श्रावण बाळाच्या वडिलांनी सुद्धा देह ठेवला. दशरथ राजांनी त्या शापाचा स्वीकार केला होता. काय पवित्र आत्म्या असतील होता. दशरथ राजा मनामध्ये म्हणतोय की ज्या अर्थी यांनी मला पुत्रवियोगाचा शाप दिलाय त्या अर्थी मला पुत्र नक्की होणार. कारण आतापर्यंत जवळजवळ म्हणजे वाल्मिकी रामायणात 60,000 वर्ष वय सांगितले आहे. आपण अगदी व्यवहारात 60 पकडूया. इथे सांगितलेले आकडे कसे काय तर त्या खोलात जायला नको.
साठी आलेली आहे, तरी पुत्र नाहीये, राज्याला कोणी वारस नाहीये, आणि म्हणून अत्यंत दुःखी आहे. ज्या अर्थी त्यांनी मला शाप दिला त्या अर्थी मला नक्की पुत्र होणार. सकाळी उजाडल्याबरोबर आपल्या महालामध्ये परत आले. गुरुदेवांना सांगितलं की या तिघांचं क्रियाक्रम केलं बरं का दशरथ राजांनी तिथे. त्यांना असंच अर्धवट शोधलेलं आहे. गुरुदेवांना सांगितलं की मी जे काल स्वप्न पाहिलं होतं ते खरं ठरलं. तुम्हाला जर ते आधीच माहिती होतं तर तुम्ही मला का नाही सांगितलं योग्य. तेव्हा गुरुदेवांनी त्याचं तेवढ्यापुरतं सांत्वन केलं आणि तू हा प्रसंग विसरून जा असं सांगितलं. यथाकाल आपण त्याचं प्रायश्चित्त करू असं दशरथ राजाला सांगितलेलं. आणि याच्यानंतर त्याला पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ सांगितलेला आहे. यज्ञाचे काही प्रकार आहेत. एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर इष्टी असं म्हणतात, म्हणून पुत्र काम इष्टी, पुत्र कामेष्टी असा तो शब्द आहे. पुत्राची कामना, ही कामना पूर्ती होण्याकरता कशा प्रकारचे यज्ञ आधी करायचे. त्याच्या आधी अश्वमेध केला आणि मग पुत्र कामेष्टी नावाचा या पुत्र कामेष्टी यज्ञाला दशरथ राजांनी ज्यांना बोलवले ते ऋष्यशृंग नावाचे ऋषी, विभांडक नावाचे ऋषी सांगितले त्यांचा पुत्र. त्या विभांडकांना बोलवा हे कोणी सांगितलं दशरथ राजांना. कोणीतरी योग्य माणूस पाहिजे ना, पण त्या माणसाचा पूर्ण तर पाहिजे ना कोणाकडे तरी. आजच्या व्यवहारिक भाषेत त्याला बोलवा, पण तो कोणाचा संपर्कातला आहे. तर दशरथ राजांचे 8 मंत्री आहेत असं सांगितलं. आपल्या महाराष्ट्राला लाभलेले छत्रपती शिवाजी महाराज जे होते यांनी सतत 2 कथांचा श्रवण केलाय बरं का. त्यातली एक कथा आहे रामकथा आणि दुसरी आहे ती कृष्णकथा. शिवरायांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आपण बघितला तर त्यांचं सुद्धा अष्टप्रधान मंडळ आहे. इथे दशरथ राजांचं सुद्धा 8 जणांचं मंत्रिमंडळ आहे असं सांगितलं. कसं होते 8 जण बघा. हे 8 जण कसे होते यांचं वर्णन केलं. माणसाच्या चेहऱ्यावरून ते त्याच्या मनात काय चाललंय हे सांगायचे दशरथ राजांना. म्हणजे समोर आलाय तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय. तो नुसताच सभेमध्ये भाषण देतोय पण तो दिलेली आश्वासनं पूर्ण करेल ना हे त्याच्या चेहऱ्यावरून कळायचं बरं का. त्याच्या चेहऱ्यावरून कळायचं. आणि त्यात सुद्धा असं सांगितलंय की राजाला प्रिय काय आहे यापेक्षा राजाचं हित कशात आहे हे जाणणारे ते मंत्री होते. म्हणजे माझ्या मुलाला नाईट लाईफ आवडतं म्हणून नाईट लाईफला परवानगी द्या असं म्हणणारे ते नव्हते. त्यानं पुढे समाजाचा भाग आहे हे जाणणारे होते. दृष्टी, जयंत
विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोल, धर्मपाल आणि सुमंत्र अशी त्यांची नाव आहे. त्यातले हे जे सुमंत्र आहे हे आपल्याला आणि प्रभू रामचंद्रांना सोडायला सुद्धा सुमंत्रच केलेले आहेत. या सुमंत्रांनी दशरथ राजाला सांगितलं की तुम्ही ह्या ऋषींना बोलवा. आणि वसिष्ठ आणि वामदेव असे दोन ऋषी जे आहेत ते ह्या दशरथ राजाचे कुलपुरोहित म्हणून सांगितले. आता कुलपुरोहित म्हणजे काय, तर आपल्याकडे काही धार्मिक कार्य असेल तेव्हा ते ठरलेले पारंपरिक गुरुजी येतात बघा. म्हणजे आजोबा असताना यांचे आजोबा यायचे, आपल्या वडिलांच्या वेळेला यांचे वडील यायचे, आता आपल्या वेळेला हे येतात. हे जे परंपरागत आहे त्याला कुलपुरोहित असं म्हणतात. मी एकाने विचारलं तुमचे कुलपुरोहित असं कोणी आहे का, तर ते म्हणाले नाही आमचे फक्त फॅमिली डॉक्टर आहेत. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना काय आहे, तर त्या डॉक्टरांना आपल्या 1-2-3 पिढ्यांची तरी किमान कल्पना असते काय यांची प्रकृती कशी आहे, आयुर्वेदानुसार कुठलं औषध दिलं पाहिजे जर ते आयुर्वेदिक असेल तर असे ते कुलपुरोहित होते. आणि त्याशिवाय सुयज्ञ, जाबाली, काश्यप, गौतम, मार्कंडेय आणि कात्यायन हे ऋषी म्हणून राजाचे सल्लागार होते. हे कोणी कोणत्याही राजमहालामध्ये राहत नव्हते. असं सांगतात की अयोध्येच्या बाहेर काही अंतरावरती या सगळ्या ऋषींचे आश्रम होते. ते आश्रमशाळा चालवत असत. त्या आश्रमशाळा दशरथ राजांनी त्या आश्रमशाळेला जे धन दिले त्याच्यावरती चालत असेल तरी सुद्धा हे राजाला बरं वाटावं म्हणून चांगलं बोलत नव्हते. तर राजाच्या हिताचं काय, मगाशी तो शब्द की राजाला प्रिय काय, यापेक्षा राजाच्या दृष्टीनं म्हणजे राज्याच्या दृष्टीनं हितकारक काय ते सांगणारे हे सगळे ऋषी होते. आणि म्हणून वसिष्ठांनी ज्या वेळेला विश्वामित्र आले त्यावेळेला राजा तू हे चुकीचं वागतोयस, तू एकदा त्यांना कबूल केलं आहेस की तुम्हाला पाहिजे ते मी देईल. आणि त्यांनी रामचंद्रांना घेऊन जाण्याची मागणी केली आहे, तेव्हा तू दिलेलं वचन तू पूर्ण केलं पाहिजे असं खडसावून सांगितलेलं आहे. याच कारण ते राज्याच्या हिताच्या दृष्टीने, राजाचं नसेल कदाचित पण राज्याच्या हिताच्या दृष्टीने काय आहे तर तेच केवळ या सगळ्यांनी केलेलं आहे. आणि बरीच त्यांची गुणवैशिष्ट्य दिलेली आहे. एक असं दिलेलं आहे की ते फार महत्वाचं आहे. ते सर्व व्यवहार कुशल होते आणि राजाच्या सांगण्यावरून म्हणजे दशरथ राजांच्या सांगण्यावरून अनेकदा त्यांच्या निष्ठेची परीक्षा घेतली गेली. म्हणजे याला एखादं काम दिलं की तो ओळखीतल्या कॉन्ट्रॅक्टरला देतो का LIC सारख्या चांगल्या कंपनीला देतो हे पाहिलेलं आहे अनेकदा. आणि जर दोषी असेल तर आपल्या पुत्राला सुद्धा दंड देण्याकरता
ते मागे पुढे पाहत नसत. अशी गुणवैशिष्ट्य या अष्टप्रधान जे मंत्री आहेत राजाचे त्यांची होती असं म्हटलेले आहे. त्यातल्या जे सुमंत होते त्यांनी राजाला सांगितलं की विभांडक नावाचे ऋषी आहेत, त्यांचे पुत्र यांच्याकडून तुम्ही हा यज्ञ करून घ्यावा. पुत्र कामिष्टी म्हणतो, पुत्र कामिष्टी यज्ञ. आता त्यांच्याकडूनच का, तर असं आहे कोणत्याही यज्ञामध्ये कोणत्याही यागामध्ये जे पुरोहित आहेत ते काही व्रताचरण करणारे असले पाहिजे. त्यांची वाणी तेवढी पवित्र असली पाहिजे, त्यांच्या वाणीला तेवढं तेज पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो की आपण एखाद्याला आशीर्वाद देतो ना, तर ते आशीर्वाद का नाही खरे होत आपले, याचं कारण आमचं तेवढं साठलेलं आहे ना. आशीर्वाद किंवा श्राप दोन्ही द्यायला काय खर्च होतो माहिती का, आपला तप खर्च होतो असं सांगितलं. आमचं तेवढं बँकेतच नाही तर खर्च कुठून होणार, ते खरे कसं होणार. तर मग असा काय आहे की ज्याच्या वाणीला तेवढं तेज आहे, तर असा दृष्टशून्य नावाचे ऋषी आहे. हे कोण आहे, तर विभांडकांचे पुत्र आहे. विभांडकांनी याचा जन्म झाल्यानंतर या अरण्यामध्ये येऊन ठेवलेला आणि अरण्यामध्ये याला सगळी वेदविद्या वगैरे इथे शिकवलेली आहे. पण सांगतात असं की यानं, आता ही कथा जी आहे ती सुमंत म्हणतो की मी एका पुराणामध्ये वाचलेली. आता ती नक्की कुठे वाचली ती काही त्याला काही संदर्भ मला मिळाला नाही, पण राजा तुम्हाला सांगतो की मी एका पुराणात या ऋषींबद्दल वाचलंय. तर ती कथा मी तुम्हाला सांगतो. असं सांगतात इथे म्हणजे वाल्मिकी रामायणात तो उल्लेख नाही, पण दशरथ राजांना एक कन्या होती, तिचं नाव शांता असं सांगतात, जी दशरथ राजांचा अत्यंत जवळचा मित्र रोमपाद नावाचा आहे. त्या राजाला सुद्धा आपत्य नव्हतं. ही कन्या जेव्हा झाली त्यावेळेला तो रोमपाद राजा भेटायला आला होता. त्यावेळेला दशरथ राजे तरुण होते असं सांगतात आणि रोमपाद बऱ्यापैकी वृद्ध झाला होता. तर ती कन्या पाहिली आणि रोमपादाला आत्मा अतिव दुःख झालं. हे दशरथ राजाला कळलं. तेव्हा दशरथ राजा मला का रे तुला असं आतून का दुःख झालंय, तू मला माझा आता अपत्य व्हायचं वगैरे राहिलं नाही. तेव्हा दशरथ राजा म्हणाला, माझी ही जी कन्या आहे ती मी तुला देतो. एवढं काय म्हणजे मला होईल ना कन्या घेऊन. आणि ती ही शांता. वाल्मिकी रामायणात असं लिहिलेलं नाही. हे मुद्दा मी का सांगतो, नाहीतर आपली गडबड होते की याच्यात लिहिलेली नाही. ही कथा मी ऐकलेली आहे केवळ. हा रोमपाद राजा, याच्या नगरीमध्ये दुष्काळ पडला. किती दुष्काळ पडला तर सलग 12 वर्षाचा दुष्काळ आहे. म्हणजे 12 वर्ष पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. मग त्यांनी पहिल्या 1-2 वर्षानंतर काही दैवी उपाय आहेत का हे शोधायला सुरुवात केलेली होती, पण 12 वर्ष त्याला काही सापडलं नाही. तेव्हा त्याच्या एका मंत्र्यांनी असं सांगितलं की ऋषशृंग नावाचे ऋषी आहेत, त्यांच्याकडनं आपण पर्जन्य याग करून घेऊ. ते जर आहे, त्यांच्या वाणीचं तेज एवढं आहे की त्याच्यामुळे आपल्या नगरीवरती पाऊस निश्चित पडेल. आणि म्हणून या ऋषींना कसं आणावं, कसं बोलवावं, ते कुठे राहतात मुळात, तर ते अरण्यामध्ये राहतात. आणि त्यांना आणण्याकरता रोमपाद राजाला अप्सरांची मदत घेतलेली.
याचं कारण असं सांगतात की ऋषीशृंग ऋषींनी जन्मापासून आतापर्यंत एकदाही स्त्री देह कसा असतो हे पाहिले. ते फक्त आपल्या वडिलांना ओळखतात. वडील जेव्हा नसतात तेव्हा ते कुलीमध्ये एकटे थांबतात. त्यांनी आतापर्यंत बाकीच्या गावाला पाहिलेच नाही आणि म्हणून त्यांना एका अर्थानं फसवून आणण्याकरता म्हणून ऋषीशृंग ऋषींचं नाव एवढ्याकरता नाथांनी भागवतामध्ये लिहिलेलं आहे की वैराग्य कशा पद्धतीने ठेवू शकतो. ज्यावेळेला विभांडक नाही येत आपल्या कुटीमध्ये त्यावेळेला या अप्सरा त्या कुटीच्या आजूबाजूला आल्या आणि त्या तिथे विहार करतात. ऋषीशृंग ऋषींनी पाहिलं की आपण ज्यांना पाहतो त्याच्यापेक्षा वेगळे देव आपल्या आजूबाजूला फिरताना दिसतात. त्यांनी केस मोकळे सोडले होते आणि अलंकार परिधान केले होते. ऋषी त्यांच्या जवळ गेले. त्यांना वाटलं हे ऋषीच आहेत कुठे. तेव्हा ते त्या ऋषींना विचारतात म्हणजे त्या अप्सरांना विचारतात की तुम्ही ऋषी आहात पण मग तुमचा देह आणि माझा देह एवढा वेगळा कसा. तुम्ही जटा बांधल्या नाही. ऋषींनी जटा फार वेळ बांधायचा आहे. तुम्ही जटा अशा मोकळ्या का सोडल्या. तुमच्या देहावरती एक विशेष नारी त्यांच्या सौंदर्याचं सगळं वर्णन आहे ती कशी काय. ती माझ्या देहावरती का नाही. आणि असा त्यांच्याशी वार्तालाप चालू आहे. आणि जेव्हा असं कळलं की आता विमांडक यायची वेळ झाली तेव्हा हे सगळे निघून गेले. तेव्हा आणि आमच्या आश्रमात चालू. पण त्याचा परिणाम असा झाला ऋषीशृंगांवर की त्यांना झोप लागलेली रात्री. ते अत्यंत अस्वस्थ होते की आज मी ज्या ऋषींचे देह पाहिले ते माझ्यापेक्षा काहीतरी निराळे आणि मग आता ते पुन्हा केव्हा दिसतील मला पुन्हा केव्हा दिसतील अशा विचारात ते आणि 2-3 दिवसांनी हे पुन्हा आलं. ह्या अप्सरा पुन्हा आल्या आणि त्या ऋषींना म्हणाल्या की आज तुम्ही आमचा आश्रम कसा असतो हे बघायला सांगा. विभांडका ऋषीशृंगांना वाटलं हे ऋषीच आहेत बरं का. त्यांना काही फरक कळलेला नाही आतापर्यंत. आणि असं सांगतात की त्यांना फसवून हे रोमपाद राजाच्या नगरीकडे यायला त्यांनी सुरुवात केली. आणि ज्या क्षणाला ऋषीशृंग ऋषींनी रोमपाद राजाच्या नगरीमध्ये पाऊल ठेवलं त्या क्षणाला म्हणजे याग पर्जन्ययाग तर दूरच राहिला. त्या क्षणाला मुसळधार वर्षा सुरू झाली. इतका प्रचंड पाऊस पडला की 12 वर्षामध्ये जेवढा आवर्षण पडलं होतं म्हणजे 12 वर्षात जेवढा पाऊस पडायला पाहिजे तेवढा काही तासात पडला असा उल्लेख आहे. एवढं तेज या ऋषींचं होतं. आणि रोमपाद राजाला लक्षात आलं की आता विभांडक येतील आणि चिडतील. तेव्हा त्यांनी काय केलं तर त्यांनी आपली जी शांता नावाची कन्या आहे ती यांना अर्पण केली. तुम्ही शांतेशी विवाह करा असं सांगितलं. विभांडक परत आले. आपला मुलगा नाही असं होईल. आणि ज्या दिशेने हे सगळे गेले होते त्यांनी ओळखलं की कुठल्या बाजूला गेले. तेव्हा ते रोमपाद राजाच्या नगरीमध्ये आले. तेव्हा राजाने असं सांगितलं की तुमच्या मुलाला मी माझा जावई करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे असं सांगतात की विभांडकांचा राग थोडा क्षमला. पण ज्यांचं ते ज्यांची तपश्चर्या एवढी सामर्थ्यवान आहे त्या ऋषींकडून तुम्ही हा पुत्रकामेष्टी यज्ञ करा असं सुमंत्रांनी दशरथ राजाला सांगितलं. आणि आता दशरथ राजे त्या ऋषींना बोलवण्याकरता म्हणून रोमपाद राजाकडे गेले. दशरथ राजे आणि रोमपाद यांच्यामध्ये काय संवाद झाला तो आपण उद्या बरोबर 6 वाजता श्रवण करणार. तेव्हा
त्या दोन राजांमध्ये काय संवाद झाला हे ऐकण्याकरता बरोबर उद्या संध्याकाळी 6 वाजता ओमला वाचा आणि त्याच्यानंतर 2 आरत्या म्हणून आणि थांबूया. डिसेंबर स्मृतिदिन लक्ष्मीबाई अनंत साने आणि देणगीदार आहेत अश्विन अरविंद नावरेकर. आणि देवर्षी नारद महाराज स्मृतिदिन आहे कैलासवासी सौ भाग्यश्रीबाई जोशी आणि देणगीदार आहे वामन गणेश जोशी. देवर्षी नारद महाराज लक्ष्मीबाई श्रीनिवास कुलकर्णी आणि देणगीदार आहे श्याम श्रीनिवास कुलकर्णी. देवर्षी नारद महाराज स्टेपलर मारले बघा म्हणजे सोपं एकच आहे का? पिना मारल्या होत्या, काही पिना मारल्या असतील की नको. आहे ना वाचा तेरा हिमालय चढ़ी तेरा असंग ओर तेरा रामज तेरा सकारत तेरा जन सुखकारत तेरा अंतर पारत तेरा बहुजन मैत्री तेरा वैभव तेरा उदासीनता तेरा आलो देवी तेरा मदन करे तेरा जीवावड़ी तेरा दासमणि हस तेरा संगीत गायन तेरा मनोरी तेरा तेरा अनेक धारी तेरा प्रसाद मुद्रा तेरा भारत कामद तेरा कटारी तेरा युक्त कलामद तेरा प्रबंध तेरा युक्त मनोहर तेरा सावधपण तेरा बहुत मनांतर तेरा मेरे सद्गुणधा उत्तम गुणवत तेरा पावन भिक्षा तेरा दीन दयाला तेरा अभेद भक्ति तेरा
एकांतमणि वेदन देवा चंद्रपतांग देवा कर्तारोहण देवा सज्जन संगति देवा अधिकपण देवा देवा अनन्य सेवा देवा मधुरिया तू पद देवा आसमने पद देवा आसमने पद देवा आसमने पद देवा स्वामी तुम्ही आरती घ्या स्वामींच्या आरती पहिल्यांदा रामचंद्रांची आरती आणि मग हनुमंतांची साफल्या निजवल्या कौशल्या माता भूकन्या आनंद्या महिमान्य सीता केशवंचर मणिवण भक्तानि सदाता शतक्रमनायकर्यज्ञ गोपिता जय देव जय रघुवंशता आरती कौवारुके वर्णायता जय देव जय आचार्या गुरुवर्या आर्या दिग्माय हरिकोंकानं संसारमूलं सर्वगंगरजाति सकलं अन्यतोजरासरं जय देव जय रघुवंशता आरती कौवारुके वर्णायता जय देव जय सत्तानि कुंतानि ओंकारवती हरिवरण गुरुंदसिंधुधरी राधे कर्माण राधे विभवति स्ववर्णमणि शांतचारावति जय 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 देव जय हनुमंता तुझे प्रसादे हरि गोदाता जय देव जय तुम हरे जय जय